प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा देवाने संधी दिली की आपण देवाच्या उपस्थितीमध्ये त्याचं वचन ऐकावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणार आहे आणि देवाने तुमच्यासाठी योजना आखली ती पूर्ण झाली पाहिजे. प्रभू येशूने जे तुमच्यासाठी करायचं ठरवलं ते पूर्ण झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे करणं खूप महत्वाचं आहे. सो आपण त्या वचनावरती किती दिवस झाले मनन करतोय आणि आपण वाचूया ते वचन. नीतिसूत्र 18:10. प्लीज वाचूया. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. न्याय त्यात धावून जातो. न्याय त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. सुरक्षित राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा देव तुम्हाला मला सांगतोय, या जगावरती संकटावरती संकट येणार आहे, दुःखावरती दुःख येणार आहे. कोणी केव्हा विचार नव्हता केला की करोना रोग येईल आणि लोक मरतील, लोक सगळं बंद होईल. कोणी विचार नाही केला. बट अचानक कलॅमिटी आली, नाश आला. पण बायबल सांगतं, इथून पुढे देखील बायबलचं वचन सांगतं की भूकंप होतील, लढाया होतील, अकाल पडेल. बायबल सांगतं की प्रीती थंडावेल. पण या सगळ्यामध्ये जर तुमच्या बरोबर तुमच्या हृदयामध्ये प्रभू येशू आहे आणि तुमचा विश्वास प्रभू येशूवर आहे, बायबल सांगतं मी या सर्व संकटातून तुला सोडवणारा आणि पूर्णपणे राखणारा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही स्तोत्रसंहिता 31 अध्यायाकडे आलात, प्लीज वाचूया. साम चॅप्टर 31, स्तोत्रसंहिता 31 अध्याय आणि प्लीज 19 आणि 20 वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्लीज वाचूया. स्तोत्रसंहिता 31 अध्याय 19 आणि 20. तुझे चांगुलपण कितीतरी मोठे आहे. तुझे चांगुलपण कितीतरी मोठे आहे. तुझे भय धरणाऱ्यांसाठी, तुझे भय धरण्यासाठी तू ते साठवून ठेवले आहे. हा, तुझ्या ठाई आश्रय घेण्यासाठी, म्हणजे तुझ्या ठाई जे आश्रय घेतात, विश्वास ठेवतात, तू ते मनुष्याच्या संताना देखत घडून आणले आहे. तुझे चांगुलपण कितीतरी चांगले आहे. जे तुझ्या ठाई आश्रय घेतात, विश्वास ठेवतात, देव त्यांच्यासाठी घडवणार आहे. आमेन. पुढे असं लिहिलंय, त्यांना मनुष्याच्या कटांपासून तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी लपवशील. बायबल सांगतं मनुष्याच्या कलहापासून, मनुष्याच्या प्रत्येक दुष्ट योजनेपासून देव गुप्त स्थळी तुला लपवणार आहे. पुढे वाचूया. जीवांच्या कलहापासून तू त्यांना तू मंडपात राखशील. जिभेंच्या कल्लापासून तू त्यांना मंडपात तुझ्या राखतील. अनेक जीवा तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्या असतील, अनेक जीवा तुमच्या विरुद्ध चालणाऱ्या असतील, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव या सगळ्यातून तुम्हाला लपवून ठेवेल. आमेन. म्हणजे एकही जीभ, एकही हत्यार, एकही माणसाचा कल्ला तुमच्यावरती येणार नाही जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही धावत येणार आहे आणि विश्वास ठेवणार आहात. आमचे आत्मिक आई वडील पास्टर पीटर, पास्टर जयशी आहे, ज्यावेळेस आम्ही पुण्यात होतो त्यांच्याबरोबर दापोडीमध्ये, त्यावेळेस लोकांनी त्यांना मारायचा कट केला, लोकांनी त्यांना खूप छळायचा कट केला आणि असं ठरवलं की ह्या रोडनी ते येतील, त्या रोडमध्ये आम्ही त्यांना अडवू आणि मारू. पण अशी वेळ आली की पवित्र आत्मा पास्टरला म्हटला, ह्या रोडनी जाऊ नको, दुसऱ्या रोडनी जा. आणि पास्टर त्या दिवशी दुसऱ्या रोडनी गेले, त्या ठिकाणी गेले नाही. ते लोक शोधत राहिले पण त्यांना मिळालं नाही. नंतर कळालं की त्या लोकांनी योजना आखली होती मारायची, पण त्या दिवशी देवाने त्यांना लपून ठेवलं, वाचवलं. तोच देव आज तुमच्या माझ्यावरती प्रेम करतो. अनेक वेळा आमच्या जीवनात आम्ही पाहिलेलं आहे, लोकांनी अनेक योजना आखल्या, आम्हाला मारायचं, आम्हाला छळायचं, आम्हाला खूप त्रास द्यायचं. पण लक्षात ठेवा, आज ते लोक नाहीये. आम्ही वाचवलं गेलो, आम्ही पूर्ण वाचवलं गेलो, पण ते लोक नाहीये. का? कारण की प्रभू येशू ख्रिस्तावरती जे विश्वास ठेवतात, देव त्यांना, परत एकदा वचन वाचूया, ऐका देवाचं वचन. त्यांना 20 वचन. त्यांना मनुष्याच्या कटापासून तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी लपवशील. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी लपवशील. जिभांच्या कलापासून त्यांना तू मंडपात राखशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, कोण तुमच्या विरुद्ध काय बोलतोय, किती तुमच्या विरुद्ध वाद आहे, तुम्ही जर प्रभूवर विश्वास ठेवलाय, घाबरू नका. का?
कारण की जे देवाला तोंड बंद करता येतात, येस, देवाला जीभ वळवता येते आणि देवाला तुमच्या विरुद्ध येणारे बाण दुसरीकडे नेण्याचं सामर्थ्य आहे. बायबल सांगतं शौल राजा दाविदाच्या मागे रात्रंदिवस लागला होता. असं वाटलं की शौल जो आहे दाविदाला मारून टाकेल आणि दावीद खूप पळायचा. पण बायबल सांगते शौल कितीतरी वर्ष दाविदाच्या मागे लागला, पण एकदाही देवाने शौला पुढं दाविदाला भेटू नाही दिलं, नाही तर त्याचं हत्यार चालू दिलं. का माहितीये? बायबल सांगतं दाविद राजा म्हणतो, प्लीज कृपा करून ऐका देवाचं वचन, स्तोत्रसंहिता 4 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी प्लीज कृपा करून काढूया. साम चॅप्टर 4, साम चॅप्टर 4 प्लीज वाचूया. स्तोत्रसंहिता 4 अध्याय. मिळालं? आमेन. वाचूया 3रं वचन. प्लीज ऐकूया देवाचं वचन. परंतु तुम्ही हे जाणा की परमेश्वराने भक्तिमानाला आपणासाठी निराळे करून ठेवले आहे. मी परमेश्वराला हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, देव तुम्हाला निराळ करून ठेवतो, आमेन, वेगळं करून ठेवतो आणि देव तुमची हाक ऐकतो. येस, आणि देव तुम्हाला कुठल्या अरिष्टात पडू देत नाही. आमेन. सी दावीद राजा म्हणतोय प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतो अजून 3ऱ्या अध्यायात काय म्हणतो ऐका. 3रं वचन, स्तोत्रसंहिता 3रं वचन. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल आहेस. तू माझे वैभव आणि माझे डोके वर करणारा आहेस. मी आपल्या वाणीने परमेश्वराला हाक मारतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरातून मला उत्तर देतो. तो माझी ढाल आहे. आमेन. तो दावीद राजा म्हणतो तो माझ्या भोवती ढाल आहे, वैभव आणि माझे डोके वर करणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, तुमचं डोकं लाजेने केव्हा खाली जाणार. येस, आमेन. तो तुमचे डोके वर करेल. तो तुमचं वैभव आहे. वैभव म्हणजे काय? तो तुमच्या तोंडावरचं पूर्णपणे वैभव किंवा चमक किंवा हास्य प्रभू येशू आहे. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्ही हसणार. बाकी रडतील पण तुम्ही हसणार. शैतान तुम्हाला शोधत राहील, याला कसा मारायचा, याला कसा अपमान करायचा, याचा कसा नाश करायचा. देव म्हणेल तू फक्त शोधतच राहा, मी त्याला लपवणारा, सांभाळणारा आणि राखणारा आहे. आणि शैतान शेवटपर्यंत शोधत राहील पण तुम्ही नाही भेटणार. कारण तुमच्यावरती प्रभू येशूचं पवित्र रक्ताखाली तुम्ही आहात. आमेन. कारण प्रभू येशूचं पाखर तुमच्यावरती आहे हालेलुया. आणि तुमच्या जीवाचं रक्षण करणार तो देव दिवस आणि रात्र आहे. दाविदाला हे कळालं, शौलाला हे नाही कळालं. शौल एखाद्या वेड्या माणसासारखा दाविदाच्या मागे पळत होता, पण शेवटी बायबल मध्ये लिहिलंय शौलाचा नाश झाला. शौलाने आत्महत्या केली, त्याच्या तलवारीवर पडून तो जीव दिला. पण दावीद राजा झाला आणि बायबल सांगतो त्याने इस्रायलवर 40 वर्ष इस्रायल देशात राज्य केलं. आणि दावीदाला विषयी देव असं म्हणतो हा माझ्या हृदयानंतरचा आहे. का दाविदाने आपल्या बरोबरती प्रभूला राहायचं ठिकाण दिलं. आपल्या हृदयात प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. धन्य ते लोक जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात. बायबल सांगतं देव जो आहे त्याने वचन दिले, पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. रडू नको, धीर सोडू नको. आज तू जिवंत आहे, मग चमत्कार तुझ्यासाठी होणार. येस. आज तू प्रभू येशूवर आशा ठेवतो, नक्की देव तुझ्यासाठी उभा राहील. आमेन. आज तू देवाला आपलं हृदय दिलंय, जेवढे दिवस रडली त्याच्या कैक पटीने देव तुला हसवेल. आमेन. देव तुला ओळखतो सिस्टर, ब्रदर, देव तुला ओळखतो. हे दाविदाला कळालं. मग दावीद राजा म्हणतो माझ्या आई वडिलांनी जरी मला टाकून दिलं, देव मला उचलून धरेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया देवाचं वचन. तुम्ही प्लीज कृपा करून वाचलं, ऐकूया. थँक्यू जीसस. स्तोत्रसंहिता 27 अध्याय. प्लीज कृपा करून ऐकूया प्रभूचं वचन. साम 37 प्लीज वाचूया 10 वचन. कारण माझा बाप व माझी आई यांनी मला सोडून दिले तरी परमेश्वर मला उचलून घेईल. ओ, दाविदाला आई वडिलांवर एवढा विश्वास नव्हता पण देवावरती होता. का माहितीये? देव खरी आई आहे. येस. देव खरा बाप आहे. आमेन. ऑफकोर्स आपले आई वडील देखील खरे आहेत, आपले आई वडील देखील आपल्याला सांभाळतील, पण बिचारे माणसं आहेत. ते तुमच्याबरोबर बाहेर येऊ शकतात का रोज? नो. पण बायबल सांगतं देव जो आहे तो तुमचा आई बाप आहे. तो म्हणतो दाविदाच्या माझ्या आई वडिलांनी मला सोडलं, देव मला उचलून धरेल. आमेन. आज तोच देव तुझ्यासाठी उभा आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आपलं हृदय येशूसाठी उघड
आम्ही अनेक लोकांना सांगतो, पण जे ऐकतील ते 100% गौरव आणि आशीर्वाद पावतील. आज देवाचा ऐकायचे दिवस आहे ब्रदर. प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा दिवस आहे. या पहा अनुभव घेऊन की प्रभू तुमच्यासाठी किती मोठं कार्य करेल आणि तुम्हाला आश्चर्य होईल. असं कार्य या वर्षी 2024 मध्ये देव करेल. आमेन. या डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. प्लीज कृपा करून आपलं हृदय प्रभू येशूला द्या. आपल्या हृदयात प्रभू येशूला घ्या आणि त्याला सांगा, प्रभू येशू मला तुझी गरज आहे. डोळे बंद करा, पूर्ण हृदयाने विश्वासाने माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. प्रभू येशू, माझ्या पापांसाठी तू प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, मला क्षमा कर. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. डोळे बंद करा. फादर, प्रभू येशूच्या नावात त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. हे तुझे लेकरं आहेत पिता. आता मी यांना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. फादर, आजच मी त्यांना सांगितलं, दावीद राजा तुझ्या वचनात असं लिहितो, पवित्र आत्म्याने, माझ्या आई वडिलांनी मला टाकून दिलं. देव मला सांभाळे. देव मला उचलून ठेवे. देव माझे ढाल आहे. देव माझं वैभव आहे. तो माझं डोकं वर करणार आहे. प्रभू येशूच्या नावात मी प्रत्येक शरीर चैतन्याने ज्यांचे डोके खाली केलेत, आजारामुळे, कर्जामुळे, वासनेमुळे, दारूमुळे, भांडणामुळे, हे सगळे आजार आणि रोग आणि शैतानाचं कार्य यांच्या घरातून, यांच्या शरीरातून प्रभू येशूच्या नावात मी नाश करत आहे. मी आज्ञा देतो, प्रत्येक शरीराला प्रभू येशूच्या नावात बरं हो. तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगणार आणि तुम्ही देवाचेच कृत्य जाहीर करणार. फादर, प्रत्येकाचं डोकं जे खाली गेलं त्याला उंच कर. त्यांना संकटातून, त्रासातून वर काढ पिता. आणि त्यांना कळू दे की प्रभू येशू त्यांच्यावरती प्रेम करतो. थँक्यू. प्रभू येशूच्या नावात आमेन. सो परत एकदा भेटूया प्रत्येक दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता. ज्यांना माहित नाही, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, त्यांना सांगा 8:30 वाजता पाहायला. तुमच्यामुळं प्रभू येशूच्या नावात ते आशीर्वाद होतील आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. थँक्यू. उद्या भेटूया. आमेन.